आपल्यासोबत ठाण्याचे विद्यमान खासदार माजी महापौर आणि एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय नरेश म्हस्के जोडले गेलेले आहेत। तर ठाकरे गटाची बाजू मांडण्यासाठी किशोर तिवारी देखील आले आपल्या बरोबर आलेले आहेत। गेस्ट सेंटरमध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। दोघांचंही स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये। किशोरजी, पहिला प्रश्न तुमच्यापासून आपण या चर्चेला सुरुवात करतो आहोत। अमित शहांवर टीका होते, एकनाथ शिंदेंवर टीका होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पण टीका होते, पण मुख्यमंत्र्यांबाबत मात्र कालच्या अख्ख्या भाषणामध्ये एकही टीका होत नाही, एकही शब्द उच्चारला जात नाही। इतका चांगला कारभार सुरू आहे का मुख्यमंत्र्यांचा? तुम्हाला सांगतो, हे तुमचं परसेप्शन आहे। आणि अक्षय भूमकर यांना सांगतो की आम्हाला लोकांनी विरोधी पक्ष म्हणून निवडला आहे आणि 5 वर्ष आम्ही सकारात्मक विरोधक म्हणून काम करू, तो लोकांचा निर्णय आहे। पण स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही भाजप सोबत असतानाही जोबळावर लढत होतो आणि पुढेही लढणार, तर त्याच्यामध्ये काही नाही। दुसरं, भाजप आणि महायुतीमध्ये एकही निर्णय अमित शहाच्या परवानगीने होत नाही। आणि अमित शहा म्हणजे आका आहेत। हा, सुरेश दसाची जी भाषा असते ना, ती सांगतोय मी। हा, अमित शहा आका आहे आणि आकाला चॅलेंज केल्यानंतर आकाच्या दासांना बोलण्यात काय अर्थ आहे? मला एक सांगा की देवेंद्र फडणवीस हे काय अमित शहाच्या बोलण्याच्या बाहेर जाऊच शकत नाही। एकदा आहे ना, हा बावनकुळे आज जो बोलत होता, तो बावनकुळेनी अडाणीला एक कॉन्ट्रॅक्ट दिला नाही तर मागच्या विधानसभेत त्याला तिकीट दिली नाही होती। ढसा रडला माझ्यासमोर। मी तुम्हाला बोलतो नाही किशोरजी, आर्ग्युमेंट म्हणून हा मुद्दा तुम्ही मांडताय, मात्र आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर अगदी एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं म्हटले तेव्हा सुद्धा अमित शहाच त्यांचे सर्वोच्च नेते होते। ज्यावेळी त्यांच्यावर वेगवेगळ्या उपाध्या देऊन त्यांच्यावर टीका करण्यात आलेली होती तेव्हा सुद्धा अमित शहाच प्रमुख नेते होते। आता असं काय झालं की फक्त अमित शहांवर टीका होते आहे आणि फडणवीसांविषयी एक शब्दही उच्चारला जात नाही? आता असं काय बदललंय? अरे अमोल, निवडणुकीत ते बोलतात तसे आणि बोलायचे असते। निवडणुकीच्या आवेशात बोलल्यामुळे काय प्रत्येक वेळेस तेच बोलावं काय? आणि देवेंद्र फडणवीस, जसं मुंबईत कायदा सुव्यवस्था संपलाय तर लोकांना जबाबदार कोणाला धरतील? मुख्यमंत्र्यांना धरतील। भ्रष्टाचार बोकावला आहे तर मुख्यमंत्र्यांना धरतील आणि मुख्यमंत्र्यांचा समाचार घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने घेऊ ना। समाचार ते घेत आहे। तुमचा मुद्दा लक्षात आला, मात्र मुद्दा असा आहे, नरेश म्हस्केंकडे आपण जाऊया। नरेश म्हस्केजी, 40 दिवसांमध्ये एकदाही उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांवर थेट टीका होत नाही, कालच्या भाषणात सुद्धा होत नाही। कुठं चाललंय हे सगळं? शिवसेना म्हणून तुम्ही कसं पाहताय या सगळ्या नव्या समीकरणांकडे? काय प्रयत्न सुरू आहेत? हे बघा, ही नवीन समीकरणं वगैरे काही नाही आहेत। बरं, उद्धव ठाकरे मुळात घाबरलेले आहेत। त्यांच्या सोबत असलेले आमदार जे काही आहेत, खासदार, पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक, जे काही जिल्हा परिषदचे काय थोडके मोडके जी काही लोक राहिलेली असतील, हो, ती आता त्यांना सोडून चाललेली आहेत। आणि मग त्यांना थांबवायचं कसं? तर माझं देवेंद्र फडणवीसांबरोबर जमतंय, माझं देवेंद्र फडणवीसांबरोबर जुळतंय, अशा पद्धतीचं वातावरण तयार करायचं। त्यामुळे तुम्ही जे काही लोक एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करायला उद्धव ठाकरे यांना सोडून येत आहेत, काही लोक भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत, काही लोक अजितदादांकडे जाण्याच्या तयारीत आहेत। मग त्यांना थांबवायचं कसं? अरे बाबा, माझं देवेंद्र फडणवीसांची जुळतंय, माझं देवेंद्र फडणवीसांची जुळतंय, तर मी तिथे जातो, तर तुम्ही जाऊ नका। हे थांबवण्याकरता हे सगळं नाटक, हा ऍक्शन, हे सगळं सुरू आहे। ठीक आहे, हा एक इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह मांडतायत नरेश म्हस्केजी। मी येतो तुमच्याकडे, मात्र ह्याच्यावर कदाचित किशोरजींना काही बोलायचंय। किशोरजी, हा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मान्य आहे की नाही? नरेश म्हस्के स्मार्टही खूप दिसतोय। आता एक मी बोलतो तुम्हाला, जो विचारलाय ना प्रश्न, निश्चित माझा पूर्ण ऐकून घ्या। ह्या नाही तिवारी, ठीक आहे, नरेशजींचं उत्तर पूर्ण झालं, मला उत्तर देऊ द्या। ठीक आहे नरेशजी, तुमचं उत्तर पूर्ण करा। नाही, उत्तर देऊ द्या म्हणजे काय काटश असेल तर मग तुमच्या ह्याला मी उत्तर दिलं असतं। या सगळ्या त्यांच्या जे डोक्यात होतं त्याला शिर्डीच्या अधिवेशनामध्ये अमित शहांनी खो घातला
आणि तो राग आहे, अमित शहानी त्यांच्यावर टीका केली हो. आणि त्यांचे पूर्ण रस्ते बंद केले आणि त्यामुळे अमित शहावरती रागापोटी हे सर्व सुरू आहे. ठीक आहे, ही जी इनसिक्युरिटी आहे त्याच्यातून फडणवीसांवर थेट टीका होत नाहीये असं नरेश म्हस्केंचं म्हणणं आहे. किशोरजी तुम्ही बोलू शकता. नाही, हे बघा, मी नरेश म्हस्के यांना च्या मार्फतच मी विनंती करतो की आम्ही सत्तेत येणार म्हणून अनेक लोक आले असतील आणि सत्तेत आले नाही आलो तर सत्ता मिळाली नाही म्हणून पोटभरू लोक परत कुठंतरी जाण्याच्या प्रयत्नात असतील तर त्यांनी जावं. मात्र हा चुकीचा संदेश आहे की आम्ही फडणवीस यांच्याकडे जुळवून घेत आहोत, हे आहे ते आहे. सर्वांचा हिशोब घेण्याची क्षमता उद्धव ठाकरेमध्ये आहे आणि हिशोब घेऊन जनतेमध्ये जाऊ, सकारात्मक कामे करू आणि जनतेमध्ये जाऊन नवीन संघटनात्मक बांधणी करू आणि निवडणुका, एखाद्या निवडणुकीत मतदान कमी झालं आणि पडलो तर काय पार्टी थोडी संपते. लाखो किशोरजी तुम्ही अजूनही आमच्या मागे. ठीक आहे, तुम्ही इथे जाहीरपणे असं सांगताय का की विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये फडणवीसांबाबत जी भूमिका होती, लोकसभा निवडणुकीत जी भूमिका होती, तीच भूमिका आजही उद्धव ठाकरेंची फडणवीसांबाबत आहे, फक्त काल ते बोलले नाही तेवढाच फरक आहे? नाही, हे बघा, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे हे काय व्यक्तिगत यांच्याशी वैर थोडी आहे. एक असं आहे की एकनाथ शिंदे, किशोरजी एकतर मी राहीन किंवा तू राहीन असे विधान केल्यानंतर वैर आहे का असा प्रश्न तुम्ही विचारताय? म्हणजे एकतर ते खोटं होतं किंवा आजचं खोटं आहे. अहो मला ठीक आहे किशोरजी, मी तुम्हाला इंटरप्ट नाही करत. किशोरजी तुम्हाला इंटरप्ट नाही करत. किशोरजींचं उत्तर आपण पूर्ण ऐकून घेऊ. तुम्हीच बोलताय, तुम्ही जे काय म्हणतात वैर नाही. अहो नाही, तुम्हालाच एकट्याला बोलवायला, उत्तर द्यायला बोलवलेलं नाहीये, आम्हाला पण उत्तर द्यायला बोलवलंय आणि तुम्हाला जर एकट्याला बोलवलं असेल तर तुमच्याकडनं उत्तर द्या. नरेशजी, आपण त्यांचा आधी पूर्ण मुद्दा ऐकून घेऊ, मी तुमच्याकडे लगेच येतो. किशोरजी, नाही, मग तुम्ही प्रत्येकाला उत्तर द्यायला संधी द्या. देतो. त्यांनी आम्ही बोलत असताना मध्ये आम्हाला क्रॉस केलं की तुम्ही जर त्यांना संधी देत असाल तर त्यांनाही मी वैरी नाही म्हणताय. कालचा मेळावा, ठीक आहे, त्यांचं उत्तर घ्या, मग मी बोलतो. येस डेफिनेटली. किशोरजी. नरेशजी, मला इतकंच बोलायचं होतं की राजकीय वैर एक वैर असते, व्यक्तिगत वैर वगैरे नसते. आणि राजकीय दृष्ट्या संपवून टाकू असं म्हटल्यानंतर म्हणजे राजकीय दृष्ट्या पराभव करू. तर एक तर मला ज्या भाषेत आज चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले तर अशा भाषेत बोलू नये ना, टाळलं पाहिजे. आणि मी तुम्हाला बोलतोय की राजकारणात एखाद्या वेळेस सत्ता येऊन जाते, एखाद्या वेळेस लोक नाकारतात. मात्र एखाद्या राजकीय पक्षांनी स्वतःचा जनाधार निर्माण करणे आणि त्याच्यासाठी कार्यकर्त्यासमोर दिलेल्या भाषणेचा संदर्भ घेऊन आम्ही फडणवीस समोर लोटांगण घालत आहोत, ऍडजस्टमेंट करून घेत आहोत असं समजू नका. आम्ही त्यांच्यावर वार करण्यास तयार आहोत आणि संधीची वाट पाहत आहोत. एकनाथ शिंदे तर बिचारे स्वतःच शस्त्रविहीन झाले, दयेचे पात्र झाले, बिचारे दरे गावात रुसून बसतात. काय आहे. आणि नरेश, तुम्ही किती जवळ आहात. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. सगळं माहित आहे तुम्हाला. तुमचा मुद्दा किशोरजी लक्षात आलाय. नरेशजी. अहो, उद्धव ठाकरेंची जर भाषा तुम्ही कालची पाहिली तर एवढे घाणेरडे विचार गरळ ओकत होते. मला तरी वाटतं त्यांना ना पंचकर्म करण्याची गरज आहे, बस्ती करण्याची गरज आहे. की अशा जर काही आपण पंचकर्म केलं तर त्यांच्या मनातील सगळे घाणेरडे विचार, जे काही राजकीय विरोधकांना ज्या पद्धतीत बोललेत, अमित भाईंना तर ते म्हणतात आईच्या कुशीवर वार करतायत, अशा पद्धतीने ते बोलतायत. अहो, ह्या देवेंद्र फडणवीसांना ते काय काय बोलत होते. एक तर तू राहशील तर मी राहील, आपण आता संपवून टाकतो. अरे काय, काल तर त्यांनी म्हणजे ते निराशापोटी अटल बिहारी वाजपेयींच्या विरुद्ध बोलले, लालकृष्ण अडवाणींच्या विरुद्ध बोलले, श्यामाप्रसाद मुखर्जींच्या विरुद्ध बोलले. अहो, प्रमोद महाजनांवरती पण त्यांनी टीका केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची नक्कल केली. अहो, देवेंद्र फडणवीस हे पक्षाशी त्यांच्या प्रामाणिक आहेत, ते विसरलेले नाही आहेत. तुम्ही संघावरती टीका करणार, तुम्ही अमित भाईंवर टीका करणार, नरेंद्र मोदी साहेबांना
तुम्ही आज संजय राऊत औरंगजेब बोललेत, शाहिस्ते खान बोललेत, नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्राचे लुटारू म्हणतायत आणि ते देवेंद्र फडणवीस ते काय तुमच्यासारखे आहेत का? ते तुम्हाला कधीच जवळ करणार ठीक आहे, नाहीत. ठीक आहे, तुम्ही नरेंद्र- बाळासाहेबांचे विचार खुर्ची करता, हिंदू हृदय सम्राट म्हणण्याकरता तुम्हाला लाज वाटत होती हो. सावरकरांचे विचार तुम्ही विसरलात. ठीक आहे, केवळ पुढचा- खुर्ची करता. देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यामध्ये फरक आहे. ठीक आहे, ठीक आहे, पुढच्या त्याच्यामुळे मुद्द्याकडे आपण नेऊया. उद्धवजी वेळेची मर्यादा कितीही लक्षात पाणी घेता. लावण्याचा प्रयत्न करत असतील. ठीक आहे, पुढचा जो महत्वाचा मुद्दा कितीही आहे. पाणी लावण्याचा प्रयत्न. आणि तिवारीजी ठीक आहे. एकनाथ शिंदेबद्दल तुम्ही काळजी करू ठीक नका. आहे, स्वबळाची चार भाषा आणि वेळा ह्याच्यावरच्या चर्चा विधानसभेचे होतच आमदार राहतील. झालेत. अहो आपण पण- साधे जिल्हा परिषद सदस्य पण ठीक नाही आहे, झालात हो. नरेशजी ऐकून घ्या, आपल्याकडे वेळ त्याच्यामुळे कमी मी आहे. एकनाथ शिंदेची तुम्ही काळजी करू नका. शेवटचा स्वतःची काळजी करा. शेवटचा प्रश्न की मला तुम्हाला कसं विचारतो मोठा आहे. होतंय विधान परिषद पण तुम्हाला कदाचित दिली नाही माझा उद्धव आवाज नरेशजी ठाकरेंनी. तुमच्यापर्यंत किती पोहोचतोय पाणी असं लावणार मी तुम्ही? गृहीत धरतो. नरेशजी, शेवटचा प्रश्न, हे सगळं ठीक आहे, ह्याच्यावर आपण टीका होत राहील, तुम्ही सगळे मुद्दे मांडलेले आहेत. शेवटचे काही सेकंद आपल्याकडे उरलेले आहेत. तुम्हाला भविष्यामध्ये काही नव्या समीकरणांची शक्यता दिसते का? एकनाथ शिंदे नाराज होऊन जातात आणि असं एक चित्र निर्माण होतं आणि तिथं जी स्पेस दिसते आहे, सो कॉल्ड स्पेस ठाकरेंना दिसते आहे, ही स्पेस भरली जाऊ शकेल अशी काही भविष्यात शक्यता दिसते का तुम्हाला? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब कधीही नाराज नव्हते. कालचं तुम्ही भाषण ऐकलं असेल. कालचा आमचा आनंदोत्सव होता. हो. आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये लोकांचे आभार मानण्याकरता एकनाथ शिंदे साहेब बाहेर पडलेले आहेत. हो. आणि कालची जी चौक सभा होती अंधेरीच्या त्या स्टेडियम मध्ये, हो. त्या ठिकाणी आपण पाहिलं ठीक आहे, रडगाणं होतं, नाराजी नाहीये विरोधात्मक असं वातावरण नाराजी असं होतं. आपण म्हणूया. तर पण एकनाथ पुढे शिंदे साहेबांवरती कसं तुम्ही म्हणता नाराज होत आहे? भविष्यात ठाकरे शिंदे साहेब पुन्हा महाराष्ट्रातील जनतेला भेटण्याकरता बाहेर पडलेले आहेत. भविष्यात नरेशजी, ठाकरे आणि भाजप एकत्र येतील अशी शक्यता आत्ता बघताना तुम्हाला दिसतीये का? अहो, ज्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला, हा, हिरव्या टोप्या घातल्यात, आज तुम्हाला मी सांगतो वक्फ बोर्ड काल हिंदुत्व म्हणून ठीक बोलत आहे. होते आणि आज त्यांचे खासदार अरविंद सावंत त्या ठिकाणी मुसलमान जिंदाबाद, मुसलमानांवर अन्याय होतोय हो. अशा पद्धतीच्या घोषणा त्या जेपीसी मध्ये, मी सुद्धा त्या कमिटीमध्ये आहे, त्यामध्ये अरविंद सावंत 24 तासाच्या आत टोपी ठीक आहे, म्हणजे फिरवली तुमचा मुद्दा काल लक्षात आला. हिंदुत्व अशी काही म्हणून उद्धव शक्यता ठाकरे दिसत बोलत नाही होते. असं त्यांचं आणि म्हणणं आहे. आज वेळेअभावी मला तुम्हाला मुसलमानांच्या थांबावं बाजूने लागेल. आरडाओरड किशोरजी, करत होते. तुमच्यासाठी शेवटचे काही सेकंद, अशी काही शक्यता दिसते का ठाकरे आणि भाजप एकत्र येईल, पुन्हा जुनी समीकरणं नव्याने जुळतील अशी? नाही, असं काही नाहीये. मी नरेश मस्केच्या पोटात जी भीती आहे आणि जी झोपमोड झालेली आहे एकनाथ शिंदेची आणि त्यांना जे अश्रू निघत आहे, तर भाजप असंच करते. भाजप टॉयलेट पेपर सारखा वापर करून फेकून देते. तर अजून वाईट दिवस येतील एकनाथ शिंदेचे तिथे. आता त्यांना काही आवश्यकता नाही. किशोरजी, माझा वेळ संपत आलेला आहे. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. अशी काही शक्यता दिसते का ठाकरे प्लस भाजप? किशोरजी, बिलकुल, आपला बिलकुल कोणी नाही. कसा वापर केलाय, आपला अशी कोणी काही शक्यता कसा दिसते वापर का? केलाय ते पण नरेशजी, पहा. वेळ संपलेली आहे. शेवटच्या आपले ह्या किती प्रश्नाचं पक्ष उत्तर झाले आपण आतापर्यंत? किशोरजींकडे मला घेऊया. उत्तर देऊ दे ना. अशी काही मला शक्यता उत्तर दिसते का? देऊ हो द्या. किंवा नाही मध्ये सांगा. आपली वेळ संपलेली आहे किशोरजी. नाही, माझा अपमान करायचा जर कार्यक्रम असेल तर करू द्या त्याला. पण मी एक सांगतो की अशी कोणतीही बरं, नाही, कोणतीही तुमचा अपमान करायचा विषयच येत शंका नाहीये. नाही. तुम्ही उद्धव ठाकरेंना पण ठीक आहे. अरेतुरे बोलताय. ठीक आहे, अशी तुम्ही कुठलीही उद्धव ठाकरेंना शक्यता आता सध्या तरी अरेतुरे दिसत बोलत नाही असं होता. म्हणताय. आणि तुम्ही दोन शिवसेनांमध्ये तुमचा वापर प्रवक्ते किंवा कशा तुम्ही प्रकारे कोणाचा वापर कसा केला एकमेकांशी संवाद साधतात हे आपण बघतो आहोत. तुम्ही दोघंही या वेळेत चर्चेत आलात आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल दोघांचेही मी आभार मानतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.